सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण LED दिवे कसे वेगळे करावे, LED स्टॅक प्रोटेक्शन सर्किट आणि रेग्युलेटरचे कनेक्शन कसे करावे ते शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही LED लाईट डिसमेंटल करणे, LED स्टॅकचे कनेक्शन ओळखणे आणि LED ड्रायव्हर बोर्डमधील संरक्षण सर्किट घटक ओळखणे याकरिता सक्षम व्हाल। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे आणि साहित्य गोळा करूया। प्रशिक्षणार्थी टूल किट, प्रोबसह डिजिटल मल्टीमीटर, मॅग्निफाइंग लेन्ससह दिवा, 30 वॅट LED दिवा, सोल्डरिंग आयर्न किट। LED लाईट डिसमेंटल करणे, LED लाईट मधील रेग्युलेटर विभाग आणि कनेक्शन ओळखणे। बहुतेक LED दिव्यांना कव्हर किंवा एन्क्लोजर असते। हे प्लॅस्टिकचे आवरण असू शकते। कडाभोवती क्लिप शोधा आणि योग्य स्क्रूड्रायव्हर किंवा चाकू वापरून त्या काढा। काही वेळा कव्हर जागेवर पडू शकते। अशा परिस्थितीत तुम्हाला ते हळूवारपणे उघडावे लागेल। एकदा कव्हर काढून टाकल्यानंतर तुम्हाला कदाचित LED मॉड्यूल दिसेल। हे सहसा सर्किट बोर्ड असते। त्यावर LEDs बसवले जातात। हे LED मॉड्यूल तारांनी जोडलेले आहेत। त्यांची पोझिशन्स आणि ध्रुवीयता लक्षात घ्या किंवा तुम्ही त्यांना नंतर योग्यरित्या पुन्हा कनेक्ट करू शकता याची खात्री करण्यासाठी एक छायाचित्र घ्या। सोल्डरिंग लोखंडासह सोल्डरचे सांधे सोल्डर वितळेपर्यंत गरम करा। हळूवारपणे तारा जोड्यांपासून दूर खेचा आणि तारा मोकळ्या करा। एकदा LED मॉड्यूल काढून टाकल्यानंतर आपण कोणत्याही दृश्यमान नुकसान किंवा समस्यांसाठी त्याची तपासणी करू शकता। यात जळलेले LEDs, खराब झालेले सर्किट किंवा इतर समस्यांचा समावेश असू शकतो। एकदा सर्व कनेक्शन आणि फास्टनर्स काढून टाकल्यानंतर ड्रायव्हर बोर्ड काळजीपूर्वक दिवा घराबाहेर काढा। तरीही जोडलेले कोणतेही नाजूक घटक किंवा तारा लक्षात ठेवा। ड्रायव्हर बोर्ड काढून टाकल्यामुळे तुम्ही कोणत्याही दृश्यमान नुकसान किंवा समस्यांसाठी त्याची तपासणी करू शकता। जळलेले घटक, जास्त गरम होण्याची चिन्हे किंवा इतर विकृती पहा। LED स्टॅक मधील कनेक्शन ओळखा। LED स्टॅक मध्ये सहसा सिरीज किंवा समांतर बाह्य स्वरूपामध्ये व्यवस्था केलेल्या एकाधिक वैयक्तिक LEDs असतात। LED चे गट किंवा पंक्ती पहा जे भौतिकरित्या एकमेकांशी जोडलेले आहेत, जसे की समान सबस्ट्रेट किंवा बोर्डवर माउंट केले जाणे। LED ड्रायव्हर बोर्डमधील संरक्षण सर्किट घटक ओळखा। LED ड्रायव्हर बोर्डवर फ्यूजचे फ्यूज रेझिस्टर ओळखणे। फ्यूज प्रतिरोधक सामान्यतः सामान्य प्रतिरोधकांसारखेच दिसतात, परंतु ते आकाराने थोडे मोठे असू शकतात। फ्यूजच्या फ्यूज रेझिस्टरचा प्राथमिक उद्देश LED ड्रायव्हर सर्किटमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे प्रमाण मर्यादित करणे आहे। शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड यासारख्या प्रवाहात अचानक स्पाइक किंवा वाढ झाल्यास फ्यूज रेझिस्टर किंवा फ्यूज सुरक्षित पातळीपर्यंत प्रवाहाचा प्रवाह प्रतिबंधित करेल। LED ड्रायव्हर बोर्डमधील रेक्टिफायर IC ओळखा।
रेक्टिफायर IC सामान्यतः लहान काळ्या आयताकृती किंवा चौकोनी चिप्स असतात, ज्यात अनेक पिना पाय बाजूंनी पसरतात. रेक्टिफायर IC मध्ये सहसा वरच्या पृष्ठभागावर खुणा असतात, जे त्यांचे भाग क्रमांक दर्शवतात. बहुतेक LED दिवे DC व्होल्टेजवर चालण्यासाठी डिझाइन केलेले असतात, तर सामान्य घरगुती विद्युत पुरवठा AC व्होल्टेज असतो. रेक्टिफायर IC चे प्राथमिक कार्य म्हणजे येणारे AC व्होल्टेज दुरुस्त करणे, LEDsला पॉवर करण्यासाठी योग्य असलेल्या गुळगुळीत DC व्होल्टेजमध्ये रूपांतरित करणे. LED ड्रायव्हर बोर्डमध्ये ड्रायव्हर IC ओळखा. LED ड्रायव्हर IC मध्ये वरच्या पृष्ठभागावर अनेक खुणा असतात, जे त्यांचे भाग क्रमांक दर्शवतात. LED ड्रायव्हर ICs LEDs ला पुरवलेल्या विद्युत प्रवाहाचे नियमन करतात. ते हे सुनिश्चित करतात की LED ला एक समान आणि स्थिर प्रवाह प्राप्त होतो, जो LED ॲरे मध्ये एक समान ब्राइटनेस आणि रंग सुसंगतता राखण्यासाठी आवश्यक आहे. विशेषतः LED लाइटिंग सारख्या ॲप्लिकेशनमध्ये, जेथे सातत्यपूर्ण प्रदीपन महत्त्वाचे आहे. LED ड्रायव्हर बोर्डमधील स्विचिंग ट्रान्सफॉर्मर ओळखा. स्विचिंग ट्रान्सफॉर्मरला RF असेही म्हणतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर सामान्यतः LED ड्रायव्हर बोर्डच्या वीज पुरवठा विभागात स्थित असतात. हे ट्रान्सफॉर्मर विविध इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये अनेक कारणांसाठी वापरले जातात, जसे की जास्तीत जास्त पॉवर हस्तांतरित करण्यासाठी प्रतिबाधा जुळणे, सर्किट्समधील DC अलग व्होल्टेज आणि करंट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन, असंतुलित आणि संतुलित सर्किट्समधील इंटरफेसिंग इत्यादी. LED ड्रायव्हर सर्किटमधील कॅपॅसिटर ओळखा. कॅपॅसिटर सामान्यतः दंडगोलाकार किंवा आयताकृती आकाराचे असतात. 2 शिसे पाय असतात. इनपुट पॉवर सप्लायमध्ये AC रिपल किंवा आवाज फिल्टर करण्यासाठी कॅपॅसिटरचा वापर केला जातो. कॅपॅसिटर LED ड्रायव्हर सर्किटमधील व्होल्टेज स्थिर करून व्होल्टेज पातळीचे नियमन करण्यात मदत करू शकतात. तसेच ते वीज पुरवठ्यामध्ये उद्भवू शकणारे क्षणिक व्होल्टेज स्पाइक्स किंवा वाढ दाबण्यास मदत करू शकतात. LED दिवे पुन्हा एकत्र करा आणि त्याची चाचणी करा. LED मॉड्यूल, ड्रायव्हर बोर्ड, हाऊसिंग आणि वेगळे करताना काढलेले इतर कोणतेही भाग यासह सर्व आवश्यक घटक तुमच्याकडे असल्याची खात्री करा. लॅम्प हाऊसिंगमध्ये ड्रायव्हर बोर्डला त्याच्या मूळ स्थितीत परत माउंट करा. आवश्यकतेनुसार स्क्रू किंवा इतर फास्टनर्स वापरून ते जागी सुरक्षित करा. LED मॉड्यूलला त्याच्या मूळ स्थितीत निश्चित करा. ड्रायव्हर बोर्ड आणि LED मॉड्यूलमधील तारा योग्य ध्रुवीयतेसह पुन्हा जोडा. LED ला वीज पुरवठ्याशी जोडा आणि त्याची चमक तपासा. या व्हिडिओमध्ये आपण LED लाईट कशी वेगळी करावी आणि LED स्टॅक सर्किटची जोडणी कशी करायची व LED ड्रायव्हर बोर्ड मधील प्रोटेक्शन सर्किट कंपोनेंट्स कसे ओळखावे यावर चर्चा केली आहे. इथे हा अभ्यास संपतो. धन्यवाद.